श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 25। अवतारावर शंका घेऊ नये हे सांगणारा ग्रंथ संपूर्ण चरितामृत। श्रीपाद श्रीवल्लभांचे एक मोठे बंधू अपंग तर एक अंध होते. स्वतः बाल श्रीपादांना पिण्यास पुरेसे दूध नव्हते. श्रीपाद याच काय पण विश्वातील कुठल्याही समस्या चुटकीसरशी सोडवू शकतात. ते सोडवू शकत नाहीत अशी विश्वात समस्या नाही, पण त्यांनीच रचलेल्या सृष्टी नियमांचे उल्लंघन श्रीपाद केवळ स्वतःच्या कुटुंबियांसाठी करतील तर ते श्रीपाद कसे? त्यांनी स्वतःच सांगितले की मी जर या समस्या दूर केल्या तर कुटुंबाचे ऋणानुबंध पूर्ण होऊन श्रीपाद विश्वगुरु कार्यासाठी पिठापूर सोडतील. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांना स्वतःचे कोणते कौटुंबिक पाश होते? भक्तांनाच ऋणानुबंधातून अम्मा, तारम्मा, बेटा, बेटी, बहना असं हाक मारे. आज भारत भूमी कन्याकुमारी पासून ते हिमालयात फिरणाऱ्या काशाय वस्त्रधारी सर्व संघ परित्याग केलेल्यांसाठी फार मोठा आदर्श म्हणजे बाबा. आश्रमात राहिले, सगळ्यांना धरून पण राहिले आणि सगळ्यांना सोडून पण राहिले. मी सर्व संघ परित्याग केलाय हा वृथा अभिमान नाही आणि मी लोकांमध्ये गुरफटलोय हा वृथा खेदही नाही. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात स्वयंपाक करतात तसं बाबांचं वर्किंग. भांड्याला खरकट नाही की चरा नाही, स्वयंपाक तर बनतोय. आलेला प्रत्येक जण तृप्त होऊन जातोय, पिशव्या भरून नेतोय. पण बाबा जो की त्यो, कुणी आलं गेलं म्हणून बाबांच्या कार्यक्रमात व्यवधान आले नाही. तर चरितामृत सांगतं की श्रीपादांच्या वाडवडिलांकडे ऐनवैली गावाची वतनदारी होती. सारा कर गोळा करणे जबाबदारी होती. मग ती वसुली करताना हातून न कळत अन्याय पण व्हायचा. जरी श्रीपादांच्या वडिलांनी विद्यार्थी दशेतच गाव सोडले होते व ते पिठापुरात आले आणि भगवत नियोजनानुसार पिठापुरातच गृहस्थी झाले, त्यांनी कधी वतनदारी केली नाही. पण वतनदारीचे दोष त्यांच्या मुलापर्यंत आलेच ना. त्याची झळ साक्षात दत्त असलेल्या श्रीपादांपर्यंत आलीच ना. श्रीपादांनी काही कुरकुर केली का त्यावर? याच श्रीपादांना हीच समस्या स्वतःच्या नरसिंह सरस्वती अवतारात आली. त्यावेळी ते ऋणमुक्त असल्याने त्यांनी आईला स्पर्श करताच दुधाच्या 32 धारा सुरू झाल्या हे सविस्तरपणे गुरुचरित्रात आहे. आता विषय श्रीपादांच्या या पारिवारिक समस्यांमुळे त्यांच्या अवतारावर शंका उपस्थित करणाऱ्या पापय्या शास्त्रीचा. श्रीपादांच्या दुधाचा प्रश्न सोडविण्यासाठी बापनाचार्य, नरसिंहवर्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठींनी केलेल्या धर्मबद्ध प्रयत्नात सुलक्षणी दुधाळ गाय श्रीपादांकडे जाऊन पोहोचली आणि त्या गायीच्या किमती एवढी दक्षिणा नरसिंहवर्मांनी अप्पलराज शर्मांना देताच पुन्हा धर्मसंकट उभे राहिले. अप्पलराज शर्मांनी तेवढी मोठी दक्षिणा स्वीकारण्यास नकार दिला व जो कोणी ही दक्षिणा स्वीकारू शकतो त्यासाठी धर्मसभा बोलावली. पापय्या शास्त्री नावाच्या माणसाने ती दक्षिणा घेऊन श्रीपादांची भरपूर निंदा निर्भत्सना केली. श्रीपाद यावर फक्त स्मित हास्य करीत होते. पापय्या जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याचा मामा येऊन त्याची वाट पाहत होता. मामा निघून जाताच पापय्याच्या बायकोने सावध केले की हा तर मागच्या वर्षी वारलेला तुमचा मामा. मग पापय्याचे धाबे दणाणले, पण त्याची पत्नी श्रीपादांना शरण गेली. मग श्रीपादांनी तिला राहतं घर सोडायला लावून एका खड्ड्यात भराव करून मोठे मोठे दगड पापय्याला फोडायला लावून नवीन घर बांधायला लावले व त्यातून पापय्याच्या पापांचा क्षय केला. शिक्षा दिली ही श्रीपादांनी आणि प्रायश्चित्त दिले ही श्रीपादांनीच. केवळ पत्नीच्या पुण्याईवर पापय्या तरला, अन्यथा किती जन्मात पापय्या भ्रमिष्ट होऊन फिरला असता.
ही शिकवण देते श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत. स्वतःच्या अल्प आणि दूषित बुद्धीने अवताराची डेप्थ मोजण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा भवसागरात गटांगळ्या खाव्या लागतील. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.